आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. पितृ पंधरवडा संपताच भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह डावलता येणार नाही अशी भूमिका हर्षवर्धन पाटलांनी एनडीटीव्ही मराठी सोबत बोलताना घेतली. हर्षवर्धन पाटील पितृ पंधरवडा संपताच तुतारी हाती घेणार असल्याची बातमी आहे. हर्षवर्धन पाटलांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी. भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पितृ पंधरवडा संपताच आपण एक मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं म्हटलेलं आहे. आणि यासोबतच आपण शरद पवारांची तुतारी जी आहे ते हाती घेणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत. आज तुम्ही काठीवाडापुरी गटामध्ये मतदारांशी सुसंवाद साधलेला आहे आणि या ठिकाणी एकच नारा दिला गेला, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. आणि तुम्ही त्यावर आता या ठिकाणी एक आव्हान केलेलं आहे की एवढा पितृ पंधरवडा जाऊ द्या आणि मी निर्णय घेणार आहे. कोणता राजकीय निर्णय घेणार आहात? आता तुम्हीच सुरुवातीला माझी इंटरव्ह्यू घेताना तुम्हीच सांगताय काय निर्णय झाला आहे म्हणून. ते मला विचारा तरी निदान काय निर्णय झाला आहे. तुम्ही आता बाईटमध्ये ऐकून मी बाईटमध्येच सांगतो आणि मी काय असा लपून छपून सांगणाऱ्यापैकी माणूस नाही. एक तर आमच्या तालुक्यातल्या सर्व जनतेचा आग्रह आहे की तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे म्हणून. आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनता श्रेष्ठ असते. त्यामुळं मी गेले 1.5 महिना झालं तालुक्यातल्या प्रत्येक भागामध्ये जातो आहे आणि हा शेवटचा जिल्हा परिषद मतदारसंघातला कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीचा आणि संपर्काचा दौरा होता. साहजिक आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. काहींचा आग्रह तुतारी घ्या, काहींचा आग्रह अपक्ष उभा राहा, काहींचा आग्रह काय करून ही जागा सोडून घ्या. या सगळ्या गोष्टीचा विचार मला असं वाटतं हे पितृ पंधरवडा संपल्यानंतर आम्हाला सगळ्या प्रमुख कार्यकर्त्याला बसून घ्यावा लागेल.